नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वर्ध्यातून. वर्ध्याच्या आर्वीतील कदम रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणानं संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजवली. रुग्णालय परिसरामध्ये काल पुन्हा एकदा पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या साहाय्यानं खोदकाम केलं आणि या तपासामध्ये आणखी एका अर्भकाचे अवशेष सापडलेत. फॉरेन्सिक टीमनं तब्बल 2 तास खोदकाम केलं आणि आतापर्यंत एकूण 12 अर्भकांचे अवशेष सापडलेत. म्हणजे फक्त या अल्पवयीन मुलीच्या बाबतीतच नाही तर या आधी सुद्धा असे अनेक प्रकार या कदम हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा पाय आणखी खोलात गेला या डॉक्टरचा. कारण वर्ध्याच्या आर्वी मधील कदम रुग्णालयाच्या परिसरामध्ये मागच्या बाजूस जे काही खोदकाम सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून, या खोदकामामध्ये आणखी काही अर्भकांचे अवशेष सापडलेले आहेत आणि फॉरेन्सिक टीमनं तब्बल 2 तास काल देखील खोदकाम केलं. आतापर्यंत एकूण 12 अर्भकांचे अवशेष यामध्ये सापडलेत. वर्ध्यातून आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत जोडले गेलेत. नरेंद्र, कालही खोदकाम इथे करण्यात आलं, त्यानंतर आणखी काय काय गोष्टी समोर आल्या आहेत? श्वेता, नक्कीच पूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ही घटना आहे आणि अवैध गर्भपात केंद्र केल्या गेलं आहेत. आर्वीच्या ज्या कदम रुग्णालयाच्या मागच्या परिसरामध्ये काल सकाळी 9च्या सुमारास 9 ते 10च्या सुमारास वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झाली होती आणि या टीमने आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या सहकार्याने या रुग्णालयाच्या मागच्या बाजूला जे परिसर आहे त्या परिसरामध्ये खोदकाम केलं गेलं. जे गोबर गॅसची टाकी आहे त्या टाकीमधील जो कचरा आहे तो बघितला गेला आणि त्यात जे वेस्ट टाकल्या जात होतं त्या वेस्टचा सुद्धा सफाई कामगाराच्या सहकार्याने तिथे शोध मोहीम घेतली. त्या शोध मोहिमेमध्ये एक पुन्हा कवटी आढळून आली. ती बालकाची असल्याचं सांगितलं जात असलं तरी मात्र अजून त्याची पुष्टी त्यांनी केली नाही. मात्र ते कवटी असल्याचं सांगितलं जात आहे. काही अवशेष सुद्धा मिळून आल्याचं त्या पुढे आलं आहे. एकंदरीत हे अवशेष पुन्हा त्यांनी आपल्या ताब्यात घेतले असून पुढील तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. एकंदरीतच त्या ठिकाणी काही ग्लोव्ज आढळले आहेत. त्या रुग्णालयाच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळून आले, त्याचा सुद्धा नमुना या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या फॉरेन्सिक टीमने काल जवळपास 2 ते 3 तास या ठिकाणी शोध मोहीम घेतल्या गेली आहे या टीमकडून. एकंदरीतच त्या परिसरामध्ये कुठे काय लपवल्या गेलेला आहे हे आता तपासणं सुरू आहेत. यात मोठं घोळ असल्याचं एकंदरीत पुढे येते आणि पुढे जसा हा शोध कार्य समोर जाईल तसा एक उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि त्यांची जी शोध मोहीम जी आहे ती योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या रुग्णालयाचा परवाना 2016 मध्ये दिला गेला होता आणि डिसेंबर 2021 ला याचा परवाना संपला गेलेला आहे. एकंदरीतच हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे. अवैधरित्या या ठिकाणी गर्भपात केला जात होता. ज्या पद्धतीने या ठिकाणी अवशेष मिळू लागलेले आहेत, 12 कवट्या आतापर्यंत मिळून आलेल्या आहेत, तर 54 हाडांचे अवशेष सुद्धा मिळाले आहे. एकंदरीत हा जो प्रकार आहे 1-2 नाही तर असे किती अजूनपर्यंत या ठिकाणी गर्भपात केल्या गेले आहे, किती या चिमुकल्यांचे जीव घेतले गेले आहे हे सुद्धा पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीतच काल या ठिकाणी महिला सदस्यांनी जी भेट दिली होती, आशा मिरगे यांनी भेट दिली होती, त्यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला आहे की कोणतेही कागदपत्र या ठिकाणी दिसून येत नाही. विशेष म्हणजे या परवानगीच्या बाबतीत जे आहेत, परवानगी जी आहे तर ती त्यांच्या मिस्टराच्या नावाने आहे आणि सोनोग्राफीचं सुद्धा या ठिकाणी सेंटर आहेत. एकंदरीतच हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो शोध कार्य जे घेतलं गेलं त्यात मात्र मोठं घबाड निघून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्वेता, नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होते आणि गेल्या 24 तासात राज्यामध्ये कोरोनाच्या 43,211 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 19 जणांचा मृत्यू सुद्धा झालाय आणि राज्यामध्ये गेल्या 24 तासात 33,356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत.
राज्यामध्ये अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे राज्याच्या चिंतेत सुद्धा भर पडली आहे। मुंबईमध्ये मागच्या 24 तासात 11,318 इतके नवे कोरोनाबाधित सापडले असून 9 रुग्णांचा मृत्यू झालाय। गुरुवारच्या तुलनेतली कालची संख्या ही जरी कमी असली तरी रुग्णसंख्या 10,000च्या वरच असल्यामुळे धोका मात्र कायम आहे। राज्यातली कोरोना मृतांची ही आकडेवारी आहे। 14 जानेवारीपासून मागच्या 10 जानेवारीपर्यंत दिवसाला 8 रुग्ण दगावलेले होते 10 तारखेला। त्यानंतर आता 13 जानेवारीला सर्वाधिक 36 रुग्ण एका दिवसात दगावले आणि 14 तारखेला 13 रुग्ण। संपूर्ण राज्य, मुंबई आणि आता त्यानंतर नागपुरातली आकडेवारी आपण पाहूयात। मागच्या 24 तासात नागपुरात 1,732 इतके कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आणि 3 रुग्णांचा मृत्यू झाला। परवाच्या तुलनेत कालची रुग्णसंख्या कमी असली तरी 3 मृत्यू ही बाब चिंतेचीच आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, नागपुरातली गेल्या 2-3 दिवसातली सरासरी आकडेवारी काय सांगतेय? ही रुग्णसंख्या कमी होतीये का आणि त्याचसोबत मृत्यूचा दर कसा आहे? मागच्या 4 दिवसातले आकडे बघितले तर सुरुवातीचे 3 दिवस हे सतत नागपूरमधला कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा 2000च्या वर जाताना दिसत होता। काल तो 1732 वर येऊन थांबलेला आहे। काहीशी रुग्णसंख्या कमी झाली आहे, मात्र मृत्यूचा आकडा वाढलेला आहे। मृत्यू काल 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। कालच युनायटेड नेशनने भारताला एक इशारा दिलेला आहे की जर का सरकारने या संपूर्ण परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही तर दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जो हाहाकार माजलेला होता तोच हाहाकार एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये देखील परत एकदा तिसऱ्या लाटेमध्ये माजू शकतो। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही अहवाल येत आहे, जे काही इशारे देत आहेत, त्यामुळे भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्या चिंता वाढवणाऱ्याच आहे। मागच्या 24 तासामध्ये नागपूर असो महाराष्ट्र असो इथली आकडेवारी आपल्याला कमी होताना दिसली असली तरीही टेस्टिंगचे प्रमाण देखील कमी होत आहे। लोकांमध्ये भीती आहे, कारण की अनेक लोक असिम्प्टोमॅटिक आहे किंवा अनेक संपर्कात आले लोक टेस्टच करत नाही, दूर पडतात, कारण की अनेकांना भीती वाटते की ते पॉझिटिव्ह आले तर त्यांचं काम थांबेल, त्यांना होम क्वारंटाईन राहावं लागेल। या भीतीपोटी लोक टेस्ट देखील करत नाहीत। ही देखील एक मोठी चिंतेचा विषय प्रशासनाचा बनलेला आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की 3 मृत्यू म्हणजे राज्यामध्ये देखील काल मृत्यूचा आकडा वाढला आणि नागपूरमध्ये देखील मृत्यूचा आकडा वाढला, तो एक चिंता वाढवणार आहे। सुरुवातीला अशी चर्चा होती की ओमायक्रॉन आहे त्यामुळे अनेकांना ऑक्सिजनची गरज पडत नाही, अनेकांना हॉस्पिटलाइज करायची गरज पडत नाही आणि मृत्यूचा दर देखील अत्यंत कमी आहे। मात्र जर का आता कालच्या आकडेवारीने बघितलं तर मृत्यूचा दर म्हणजे एका दिवसाच्या वरून आपल्याला हे कॅल्क्युलेशन काढता येणार नाही, मात्र निश्चितच मृत्यू होतो हे जवळपास निश्चित आहे की ओमायक्रॉन जरी झाला तुम्हाला तरी तुमचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि ज्या काही अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर येत आहे किंवा ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था भारत सरकारला इशारा देत आहे, त्यामुळे निश्चितच भारत सरकारने पुढील काळामध्ये या परिस्थितीवर गंभीर्याने विचार करावा अशी त्यांच्या सूचना आहे आणि सरकार तसा विचार करत देखील आहे। आपल्याकडे जास्तीत जास्त भर आता हा कोरोनाच्या लसीकरणावर दिला जात आहे, सोबतच जे काही पॉझिटिव्ह रुग्ण येत असेल त्यांच्या होम क्वारंटाईन असेल किंवा इतर सगळ्या सुविधांवर देखील लक्ष दिलं जात आहे। मात्र कोरोनाची रुग्णसंख्या एका दिवसामध्ये घटली असली तरी प्रशासनाची चिंता अजून गेलेली नाही आणि नागरिकांनी सतर्क राहणं हाच एकमेव यावरचा उपाय आहे। अगदी बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना होम टेस्टिंग किटच्या माध्यमातून चाचणी करण्याचं प्रमाण हे वाढलंय, त्यामुळे या किट्सची मागणी सुद्धा वाढली आहे। एकट्या पुण्यामध्येच तब्बल 3 लाख सेल्फ किटची विक्री झाली आहे, मात्र या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांची नोंद सरकार दरबारी झालेलीच नाही आणि त्यामुळेच अशा रुग्णांचा प्रश्न गंभीर झालाय। अनेक लक्षणं विरहित पेशंट्स हे केवळ विलगीकरणाच्या भीतीपोटी आपला रिपोर्ट दडवून ठेवत असल्याची शंका सुद्धा डॉक्टरांनी व्यक्त केली। असाल तर कृपा करून तुम्ही होम आयसोलेशनमध्ये राहा आणि महानगरपालिकेच्या शासकीय यंत्रणेला तुम्ही कळवा, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि ते होम किट्समधून तुम्ही पॉझिटिव्ह आलात त्याचं डेटा एंट्री आम्हाला करणं सुलभ होईल, शक्य होईल। कारण ऑलरेडी आपले RT-PCR आणि रॅपिड अँटीजन याची डेटा एंट्री आपल्या शासकीय यंत्रणेवर डेटा एंट्री करण्याचा ताण भरपूर मोठा आहे, त्याच्यामध्ये अजून हा ताणाची भर पडलेली आहे। त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान राहणार आहे की जर समजा तुम्ही होम किट्स
वापरणार असाल, पॉझिटिव्ह असाल तर कृपा करून शासकीय यंत्रणेला कळवा, जेणेकरून तुमच्या तब्येतीची काळजी देखील शासकीय यंत्रणा घेईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह जर असाल तर त्याची नोंदणी गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर केली जाईल. दरम्यान आता औषध प्रशासन विभागानं केमिस्ट असोसिएशनला एक परिपत्रक काढून हे किट घेऊन जाणाऱ्या ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर नोंदवून घेण्याचे आदेश सुद्धा दिलेत. केमिस्ट असोसिएशनचे बेलदरे सर आहेत. मला सांगा आता याची विक्री किती वाढली नेमकी? याची विक्री गेले 10 ते 15 दिवसामध्ये 20% याची विक्री वाढलेली आहे. साधारणपणे एका घरामध्ये एखादा जर पेशंट पॉझिटिव्ह आला तर त्याच्या घरातील मेंबरसाठी रुग्ण हा त्याचे 2 ते 3 जितके काही मेंबर असेल तितक्या किटची मागणी करतात. आजच अन्न व औषध प्रशासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये केमिस्ट व फार्मासिस्ट यांनी त्याचं पूर्ण नाव, त्याचा आधार कार्ड, त्याचा मोबाईल नंबर घेणं अपेक्षित आहे. आणि नागरिकांना आमचं जाहीर आव्हान आहे की या मायलॅबच्या टेस्ट किटमध्ये जो स्कॅनर कोड आहे तो स्कॅन करून त्यांनी याचं रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. आणि तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तो त्या ॲपवरती त्यांनी त्याचं रजिस्टर करणं आहे. आणि जर तो पॉझिटिव्ह आला तर डॉक्टरांशी सल्ला घेऊन त्यांनी औषध उपचार चालू करण्यात यावे अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतोय. जर तो पॉझिटिव्ह असेल तर तो स्प्रेडर होऊ नये अशी अपेक्षा आम्ही आमच्या केमिस्ट बांधवांकडनं आम्ही करत आहोत. पण हे त्यांनी नोंदवणी केली तर वेल अँड गुड, पण एखाद्याने लपून ठेवलं तर मग काय? याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे, राज्य सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कुठलाही पॉझिटिव्ह पेशंट जर आला तर त्यांनी नोंदणी करणं बंधनकारक आहे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यातले तब्बल 1 कोटी लोक हे दुसऱ्या डोससाठी पात्र असून सुद्धा ती लोकसंख्या अद्यापही लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. आणि कदाचित म्हणूनच राज्याचे आरोग्यमंत्री यांनी केंद्राकडे लसीच्या सक्तीची मागणी केली असावी. तसंच राज्यातील लसीकरणाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, नेमकी किती शिल्लक आहे आणि किती हवी आहे याविषयी राज्याचे लसीकरण अधिकारी डॉक्टर सतीश देसाई यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. लसीकरणावरून सध्या केंद्र आणि राज्य पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहे. मग तो तुटवडा असेल किंवा लसीची सक्ती असेल, या दोन्ही विषयावरून आता केंद्र आणि राज्य असं सामना बघायला मिळतोय. पण मुळात मुद्दा असा आहे, राज्यात नेमकं किती लसीकरण झाले, पहिला डोस किती झाला, दुसरा किती झाला, बूस्टर किती आणि लहान मुलांचं किती, याची सध्याची आकडेवारी काय आणि नेमका साठा शिल्लक किती आणि तुटवडा किती. आपल्यासोबत राज्याचे लसीकरण अधिकारी डॉक्टर सतीश देसाई आहेत. सर, मला सांगा, राज्याची सध्याची लसीकरणाची मोहीम कुठपर्यंत आली, काय स्थिती? राज्यामध्ये 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत 89% पात्र नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे आणि 62% नागरिकांचा दुसरा डोसही कंप्लीट झालेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये दुसरा डोस टाळणारी नेमकी किती लोकसंख्या आहे? दुसरा डोस टाळणाऱ्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 1,12,00,000 आसपासचे नागरिक आहेत, ज्यांचा दुसरा डोसचा कालावधी पूर्ण होऊ नये त्यांनी दुसरा डोस हा घेतलेला नाही आहे. त्यांना घ्यावं यासाठी आपण काय करतो नेमकं? त्यांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी वेळोवेळी आम्ही वेगवेगळ्या मोहिमाही राबवल्या होत्या. त्यामध्ये आपल्याला माहित असेल की मिशन कवच कुंडल आहे, नंतर कॉलेजच्या मुलांसाठी आम्ही मिशन युवा स्वास्थ्य घेतलं होतं. याशिवाय आता नोव्हेंबर महिन्यापासून केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे आम्ही मिशन हर घर दस्तक नावाची मोहीमही राबवत आहोत. त्यामध्ये आमचे कर्मचारी, इतर विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीचं सक्तीकरण करावं यासाठी आपण काही केंद्राला लिहिलंय? नाही, केंद्राच्या सूचना आहेत की लसीकरण हे सक्तीचं नाही तर ऐच्छिक आहे म्हणून. पण काही ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम आले, उदाहरणार्थ औरंगाबाद असेल, इकडे तिकडे असेल, मग कम्प्लीट कसं करणार टार्गेट? वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करणार, लोकांचं प्रबोधन करणार, त्यांच्यामध्ये जनजागृती करून आम्ही हे लसीकरण हे पूर्ण करणार आहोत. दुसरा एक महत्वाचं, पहिला डोस घेतला नाही अशी किती लोकसंख्या आहे? पहिला डोस घेतला नाही असे जवळजवळ 92 लाखाच्या आसपास आपले नागरिक राज्यामध्ये आहेत. बरं, तुटवड्याची काय स्थिती? लस खरंच तुटवडा आहे आपल्या राज्यात की साठा किती शिल्लक आहे? मागणी किती केली केंद्राकडे आपण? राज्याने जानेवारी महिन्यासाठी 50 लाख कोविशिल्ड डोसेस मागणी केलेली आहे आणि 40 लाख कोवॅक्सिन डोसेसची मागणी केलेली आहे. प्राप्त झालेत ते? हो, त्यातल्या काही कोवॅक्सिनचे डोसेसही प्राप्त झालेत, परंतु अजूनही 26 लाखाच्या आसपास कोवॅक्सिनच्या डोसेस आपल्याला प्राप्त नाहीत. याशिवाय एक
50 लाखाचे कोविशिल्डचे डोसेस आपल्याला अजून येण्याचं बाकी आहे. आज मितीला आपल्याकडे शिल्लक साठा किती आहे? किती दिवस पुरेल समजा केंद्राकडे लस मिळण्यात उशीर झाला? आज मितीस आपल्याकडे कोविशिल्डचे 1 कोटी डोस शिल्लक आहेत. याशिवाय 16 लाखाच्या आसपास आपले कोवॅक्सिनचे पण डोसेस आहेत. तर हे होते राज्याचे लसीकरण अधिकारी डॉक्टर सतीश देसाई यांनी सांगितले राज्यात तसा लसीचा तुटवडा नाहीये, पण जे लोक दुसरा डोस टाळतायत त्यांना घ्यावं, त्यांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी आम्ही विविध मोहिमा राबवतोय. पण ते आता केंद्र सरकार याच्या लसीच्या सक्तीकरणाला परवानगी देणार का हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फोंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता पुढची बातमी आहे. 8 आसन क्षमतेच्या सर्व कार्समध्ये कमीत कमी 6 एअरबॅग्स उपलब्ध करून देणं कार उत्पादक कंपनीसाठी बंधनकारक असेल आणि याबाबतचा GSR अधिसूचनेचा मसुदा आज मी मंजूर केला अशी माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 8 आसन क्षमतेच्या सर्व कार्समध्ये कमीत कमी 6 एअरबॅग्स उपलब्ध करून देणं कार उत्पादक कंपनीसाठी बंधनकारक असणार आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून तशी माहिती दिली आणि तसे निर्देश दिले असल्याचं सांगितलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य 13 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात हा अचानक हवामान खराब झाल्यामुळे घडल्याचा निष्कर्ष प्राथमिक चौकशी अहवालामधून काढण्यात आलाय. हवामानातील बदलामुळे वैमानिकाचा भौगोलिक स्थितीचा अंदाज चुकला आणि त्यामुळे अपघात घडल्याचं हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हणण्यात आलंय. चौकशीमध्ये अपघातामागे यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशी कारणं नसल्याचं समोर आलंय. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. प्रशांत, या अपघातासंदर्भातला जो काही अहवाल समोर आलाय त्यामध्ये काय कारणं नमूद करण्यात आली आहेत? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने अपघात झाला, 8 डिसेंबरला हा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 14 जण दगावले. ते प्रथमतः या अपघात जर बघितला आपण, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत आणि त्याच्या पत्नी मधुलिका रावत हे यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर हे 14 जण जे होते हे सैन्यातले ज्येष्ठ अधिकारी होते, त्यानंतर CDSE होते. काय घडलं ते त्या दिवशी जर त्याची माहिती घेतली तर बघितलं आपण जो संपूर्ण चौकशी झालेली आहे तिन्ही सैन्य दलाच्या समितीच्या वतीने तामिळनाडूतील कोइंबतूर आणि सुल्लूर दरम्यान कुन्नूल या ठिकाणी हा अपघात झाला होता. निलगिरीच्या डोंगरामध्ये प्रदेशामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं होतं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते आणि जी चौकशी करण्यात आली या चौकशीमध्ये माहिती जी पुढे आलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की या अपघाताला अचानक बदललेलं हवामान आणि हेलिकॉप्टर ढगामध्ये जाणं जबाबदार आहे असं त्यांनी या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या आधारावरती ही संपूर्ण शिफारसी करण्यात आलेली आहे या संपूर्ण याच्यामध्ये, या अभ्यासामध्ये आणि या चौकशीमध्ये. आणि ज्या पद्धतीने दावे केले जातात ते चौकशी मागे अपघात की अनेक घातपात असू शकतो, त्यात तो संपूर्ण दावा नाकारला आहे. त्यांनी म्हटलंय की चौकशीत अपघाताने मेकॅनिकल फेल्युअर म्हणजे यांत्रिक बिघाड किंवा घातपात, दुर्लक्ष अशी कारणं नसल्याची त्यांनी सर्व शक्यता फेटाळलेल्या आहेत. स्टुडिओ जी, आणि त्यामुळे आता हे उघड झालंय की हे कोणतंही कारस्थान नव्हतं, तर हा खराब हवामानामुळे झालेला अपघात होता, हे या अहवालातून स्पष्ट झालंय. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. सैन्य भरतीसाठी महाराष्ट्रातून आसाममध्ये गेलेले 60 ते 70 विद्यार्थी अडकलेत आणि आसाम सरकारनं विद्यार्थ्यांना चाचणी न करताच क्वारंटाईन केलंय. तिकडे मुलांच्या जेवणाची सुद्धा सोय नाही. दरम्यान या मुलांनी लवकरात लवकर मदत मिळावी असं साकडं राज्य सरकारला घातलंय. भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी आसाम येथे जी भरती चालू आहे तिथे महाराष्ट्राची 6 जागांसाठी जवळजवळ महाराष्ट्रातनं 100 ते 120 मुलं ही तिथे गेलेली आहेत. आणि या कोरोनाच्या सगळ्या या महामारीमध्ये आत्ता अचानक झालेले जी वाढ आणि निर्बंध आल्यामुळे ही सर्व महाराष्ट्रातली तरुण मंडळी आपली जी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तिथे गेलेली होती ती तिथे अडकलेली आहेत. त्यांनी सोशल मीडियातनं माझा नंबर काढून उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विनंती केली की आम्हाला महाराष्ट्रामध्ये घेऊन जावा, कारण का आम्ही इथे अडकलेलो आहोत.
त्यांचे तिथं खाण्याचे हाल होत आहेत आणि अचानक ती जी भरती आहे सैन्याची ती रद्द केली गेलीमुळे ही सर्व मुलं तिथे अडकलेली आहेत. त्यांना तिथे सरकारी दवाखान्यात ठेवलेले आहे. त्यांना जेवण सुद्धा वेळेवर म्हणजे चांगलं मिळत नाहीये अशी त्यांची तक्रार आहे. पुढची बातमी अमरावतीतील टिकटॉक स्टार असलेला विजय खंडारे चांगला चर्चेत आलाय. अतिशय गरीब कुटुंबातून आपली कला तो सादर करणारा, त्यासोबतच टिकटॉकवर व्हिडिओ टाकून लोकांना हसवणारा विजय खंडारे सध्या सोशल मीडियावर मराठी स्टार बनलाय. सोशल मीडियावरती त्याचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. नुकतंच त्याने तेलुगू चित्रपट पुष्पा यातील गाणं मराठीत सादर केलंय. हे 3 मिनिटांचं गाणं विजय खंडारे यानं आपल्या मोबाईलवरती शूट केलंय आणि या गाण्याला 7 ठीक आहे म्हणे. मग गाणं आम्ही रेकॉर्ड केलं स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झाल्यानंतर आता आम्ही 2 महिन्यानंतर व्हिडिओ शूट करून आम्ही आता ते गाणं सोडलं यूट्यूबवर आणि त्या गाण्याला खूप म्हणजे असं प्रेम मिळालं लोकांकडून. गाणं म्हटलं होतं, हे म्हणे आता चल म्हणे व्हिडिओ काढू म्हणे. मी म्हटलं व्हिडिओ काढता तर हे म्हणे चल आपण फोन कॅमेऱ्यानंच काढू म्हणे. मग आम्ही फोन कॅमेऱ्यानंच शूट केला पूर्ण आणि तेवढ्या मोठमोठ्या लोकांनी आमचा व्हिडिओ बघितला. त्यात खूप खुशी आहे की त्यांनी आम्हाला म्हणजे आमचा व्हिडिओ बघितला. असं म्हणजे खूप खुशी झाली होती तेव्हा की नाही बा व्हिडिओ चालत आहे, चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता आणखी एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क मात्र वापरा, सगळे नियम पाळा आणि तुम्ही देखील सुरक्षित राहा.